नाही काय चाललं नाही, काय चाललं नाही, काय चाललं नाही, काय बोलताय, काय करताय का तुम्हालाही दिलं मनाचं हे करू. आम्हाला कॅबिनेट पुरता थोडीशी तुम्ही सवलत द्यावी, दुसरे आम्ही कोणाला तरी बसवतो, आम्ही मान्य केलं. आता तुम्हाला दाखवून द्यायचं उद्धव साहेबांना की तुम्ही फार चांगले विरोधी पक्ष नेते आहात. हे असलं राजकारण अंतर्गत मी ऐकून देणार नाहीये. शांत बसा. दरेकर साहेब बोलतायत, दरेकर साहेब बोलतायत. उत्तम पद्धतीने विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण सुरू असताना, चांगली लिंक लागली असताना आपण मध्येच त्या ठिकाणी आलेला. एक मिनिट परब साहेब, आपल्याला विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण पूर्ण होऊ नये असं वाटतंय का, की आपल्याला विरोधी पक्ष नेत्यावर बसायचं आहे त्या खुर्चीवर? दटके साहेब बसा. सभापती महोदय, सुधीर भाऊ स्वतः या ठिकाणी आहेत आणि सुधीर भाऊ अर्थसंकल्पावर जर दुसरे एखादे मंत्री असते, परब साहेब, सुधीर भाऊ एक जबाबदार मंत्री आहेत, अर्थमंत्री म्हणून ते राहिलेले आहेत, त्याच्यामुळे ते इक्विव्हॅलंट त्या ठिकाणी आहेत असं आपण मानायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळे परब साहेब, तुम्ही विरोधी पक्षनेत्यांचं का असं करताय मला सांगा. नाही नाही, आम्ही अरे विरोधी पक्षनेते बोलतात, त्यांचं भाषण महाराष्ट्र ऐकतोय आणि तुम्ही बंद पाडताय. विरोधी पक्षनेत्यांचं भाषण बंद पाडताय, आम्हाला काय प्रॉब्लेम? परब साहेब, या सभागृहाची प्रथा, परंपरा, इतिहास असा आहे, बाकीच्या कुठल्याही सदस्यांचा असेल आम्ही एक वेळ समजू शकतो, परंतु या ज्या संविधानिक पदावरून ज्या वेळेला विरोधी पक्ष बोलतो त्या महाराष्ट्रातल्या असंख्य जनतेचा तो आवाज असतो आणि त्याचं भाषण ज्या वेळेला चालू असतं, इथे कोणी बसलेलं नाहीये. आणि किती अन्याय करणार सुधीर भाऊंवरती, किती अन्याय करणार. म्हणजे ज्यांनी इतके वर्ष या राज्याची वित्त संस्था सांभाळली त्यांना तुम्ही नुसतं ऐकायला बसवलंय, याला काय अर्थ आहे? माझी हरकत आहे, आपण रुलिंग द्यावं. माझी हरकत आहे की या अशा पद्धतीने सभागृह चालू शकतं का? किमान ज्यांनी अर्थसंकल्प मांडला त्या केसरकरांना बोलवा. राज्यमंत्री त्यांच्याकडे नाहीच आहेत, त्याच्यामुळे कोणाला राज्यमंत्री पदाचे जे डोळे लावून बसले ते त्यांना काय मिळालेलं नाहीये. राज्यमंत्री नाहीये. कॅबिनेट असली असती, कमीत कमी विनंती केली असती की आज कॅबिनेट आहे, आम्हाला कॅबिनेट पुरता थोडीशी तुम्ही सवलत द्यावी, दुसरे आम्ही कोणाला तरी बसवतो, आम्ही मान्य केलं. अहो, रुलिंगची कॉपी द्यायला आत्ताच्या आत्ता कुठे होणार आहे? मी असं बोलली नाहीये. हे पण तुम्ही असं माझ्याशी आर्ग्युमेंट का करता? नाही काय चाललं नाही, काय चाललं नाही, काय चाललं नाही, काय बोलताय, काय करताय का तुम्हालाही दिलं मनाचं हे करू. अशी पद्धत नाही वागण्याची सदस्य आहेत. ही कुठली पद्धत चालेल? नाही नाही, परब साहेब, तुम्हालाच डिस्टर्ब करायचं विरोधी पक्ष नेत्यांना, तुम्हाला दाखवून द्यायचं उद्धव साहेबांना की तुम्ही फार चांगले विरोधी पक्ष नेते आहात. हे असलं राजकारण अंतर्गत मी ऐकून देणार नाहीये. आमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला बदलायचं असेल, अहो आम्ही म्हणतोय त्यांचं भाषण पूर्ण करा, तर तुम्ही भाषण करू द्यायला तयार आणि बोलताय खाली बसा तुम्ही. मी सांगितलं तुम्हाला की याच्या संदर्भामध्ये अनेक वेळेला अर्थमंत्री स्वतः नसले तरी त्यांनी नेमलेले मंत्रिमंडळातले प्रतिनिधी नोट्स घेतात. वाक्य नंबर 1. दुसरं वाक्य जे आहे, तुम्ही आता मध्ये बोलू नका कृपा करून कोणी. दुसरं मी सांगितलं या ठिकाणी की तुमच्या प्रत्येकाचं जे मांडणी असेल त्याच्यावर उत्तरं दिली जाईल असं सन्माननीय केसरकर साहेबांनी सांगितलंय. आता याच्यावरती तुम्हाला माझ्याशी आर्ग्युमेंट करत राहायचं असेल तर परब साहेब, मला काय वाटतं की तुम्हाला दानवे साहेबांचं भाषण आम्ही ऐकू नये असं वाटतंय का?